IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गौण खनिजाचा गैरवापर। अकोलखेड तालुका अकोट जिल्हा अकोला येथे मेगा इरिगेशन या कंपनीला सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची जबाबदारी दिली आहे। प्रकल्प बांधकामासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा गैरवापर करण्यात येत आहे। गौण खनिज असे की रेती, बद्री याचा वापर करण्याची परवानगी नसताना सुद्धा बिनधास्तपणे कोणत्याही महसूल अधिकारी यांची भीती न बाळगल्यासारखे दबाव स्टाईल गौण खनिजाचा वापर करत आहे। सौर ऊर्जा प्रकल्प याची पंचनामा चौकशी करण्यासाठी मंडल अधिकारी पी पोपळ, अकोट पटवारी नरेश रतन, अकोलखेड मंडल अधिकारी यांनी पंचनामा केला असताना फक्त 3 बरास रेती असल्याचे नमूद केले आहे। कोणताही मोजमाप न करता बांधकामाची मापे न घेता किती प्रमाणात बांधकामासाठी वापर केलेला आहे व किती बाकी आहे, बांधकामाच्या आत आणखी काही वापरण्यात आलेले आहे का याची चौकशी न करता फक्त पंचनामा करायचा म्हणून करायचा, फक्त कारवाई केल्याचे दाखवायचे, बस एवढंच येथे चालू आहे। गौण खनिज जास्त असून कमी दाखविण्याचा पराक्रम यांनी केलेला आहे। त्यामुळे असे दिसून येते की महसूल अधिकारी याचा त्याच्याशी काही देणे घेणे तर नाही ना। सौर ऊर्जा प्रकल्प बांधकामाचे सप्लायर प्रवीण नामदेव वरणकर, सौर ऊर्जा प्रकल्प याची सप्लायर व मेगा इंजिनिअरिंग कंपनी यांच्यावर पुढे काय कारवाई होते या प्रतीक्षेत अकोलखेड नागरिक आहेत। अखेर कंत्राटदार प्रवीण वरणकर कडून लाखो रुपयाची गौण खनिजाची चोरी केल्याचे उघड होत आहे। तर अकोलखेड येथे लाखो रुपयाची गौण खनिज चोरी तर महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर पट्टी। वरणकर व महसूल अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत। मंडल अधिकारी व तलाठी यांच्याकडून झालेला पंचनामा हा थोडं चौकशी मध्ये कमीपणा असल्यामुळे पुन्हा स्पॉट पंचनामा करण्याचे नागरिकांमध्ये चर्चेला ऊत आला आहे। नरेंद्र एम सोनोने, नायब तहसीलदार यांनी हा पंचनामा करावा अशी जनतेची मागणी आहे। तरी मेगा इरिगेशन सौर ऊर्जा प्लांट या कंपनीमार्फत फक्त अकोलखेडमध्येच असा गौण खनिजाचा गैरवापर करण्यात येत आहे की काय, की या कंपनीने अकोट तालुक्यामध्ये जिथे कुठे काम सुरू केले असेल तिथे पण संबंधित अधिकारी यांनी चौकशी करावी, जेणेकरून गौण खनिजाचे संरक्षण करता येईल। श्याम महाजन, IB7 न्यूज, प्रतिनिधी अकोट। अकोलखेड मंडळातील गट क्रमांक 15 मध्ये सौर ऊर्जेच्या प्लॅन्टचं जे बांधकाम चालू आहे, इथं गौण खनिज वापरण्यात येत आहे। यावर महसूल विभाग निद्रा अवस्थेत गेला आहे आणि या महसूल विभागाने या ठेकेदारावर, या कॉन्ट्रॅक्टरवर काय कारवाई करावी हे महसूल विभागाने याकडे लक्ष द्या आणि कळकळीची विनंती आहे जिल्हा अधिकारी साहेब अकोला यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। सध्या आपण अकोलखेड येथील सौर ऊर्जा प्लांट जो आहे इथं जो बनत आहे नवीनवाला, तिथं आलेलो आहे। इथं जे गौण खनिज आहे त्याचा एक गैरवापर करण्यात येत आहे। ही जी रेती आहे इथं, हे जी रेती बगर रॉयल्टीची हे यूज करतायत आणि त्याच्यामध्ये पण बद्रीचा पण वापर करण्यात आलेला आहे प्लेन भरण्यामध्ये, आणि याच्यावर शासनाचा कुठल्याच प्रकारचं लक्ष नाही आहे। जे मंडळ अधिकारी आहेत, समजा पटवारी आहेत, यांनी आता सध्याच आजच्या तारखेमध्ये पंचनामा केलेला आहे आणि त्यांना हे आढळून आलेलं आहे की इथं गौण खनिजाचा गैरवापर भरपूर प्रमाणात करण्यात आलेला आहे। तरी अशाच गौण खनिजाचं आता संरक्षण करण्यासाठी शासन कोणते पाऊल उचलते या प्रतीक्षेमध्ये अकोलखेड येथील सर्व गावकरी मंडळी आहेत। तरी याच्यावर कठोर कार्यवाही शासनाने करावी असं सगळ्या नागरिकांची मागणी आहे। अकोलखेड मंडळातील गौण खनिजाचा उधम, गावात वाळू माफियांचा मनमानी कारभार, याच्याकडे सर्व महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, याच्यावर कोणाचा आशीर्वाद असल्यामुळे हे गौण खनिज जे आपले इथं अति वापर करण्यात येत आहे, ज्याच्यामुळे जे गौण खनिज आहे त्याचं संरक्षण होत नाही आहे। तरी याच्यावर शासनाने लक्ष द्यावे आणि जे महसूल अधिकारी वगैरे आहेत हे एकदम निद्रस्त अवस्थेमध्ये आहेत, तरी शासनाने याच्यावर कठोर कारवाई करून असं गौण खनिजाचं संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे।